नमस्कार, कुलाबा न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे. मी सिद्धेश भंडारे. आज सध्या आलो आहे आझाद मैदानात आणि खरं तर विल्सन जिमखान्यासाठी ते मोठं आंदोलन इथे केलं जाते आणि आम्ही गिरगावकर ही जी संघटना आहे या संघटनेतर्फे इथे एक मोठा लढा उभारला गेला आहे. त्याच्यामध्ये स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणात आहेत, त्याचबरोबर इथे विद्यार्थी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. आपण हा सगळा परिसर बघू शकतो. खरं तर हे जे आंदोलन उभा केले गेले याला मोठी पार्श्वभूमी आहे आणि 115 वर्षाचा जो इतिहास आहे तो इथे म्हणजे कुठेतरी पुसला जातोय का असा प्रश्न या ठिकाणी सध्या उपस्थित केला जातोय. आपल्यासोबत सध्या काही आंदोलक आहेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. मॅम, काय सांगाल, हे जे आंदोलन आहे याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, संपूर्ण प्रकरण काय आहे, काय सांगाल? बघा हे खूप वर्षापासून विल्सन जिमखाना हा विल्सन कॉलेजच्या अंडर आहे. तिकडचे जे स्पोर्ट्स, जे काय कॉलेजचे स्पोर्ट्स व्हायचे, शाळेचे स्पोर्ट्स व्हायचे, ते तिकडे व्हायचे. नंतर एक कुठला तरी मुनी जातो तिकडून, जैन मुनी, मरीन ड्राईव्हवर, आणि बघतो की तो खाली आहे, बाजूला सगळे दुसरे जिमखाने आहेत. मग आपल्या जातीचा जिमखाना काही नाही, का नाहीये, म्हणून त्याने ह्याच्यावरती गळचेपी केली. सरकारला खरेदी केलं, काय केलं माहिती नाही, कुठल्या अधिकाऱ्याला पैसे चारले, आणि आता त्यांची कोर्टात केस चालू आहे. तरी सुद्धा सरकारने आणि काही अधिकाऱ्यांनी मिळून पैसे खाऊन हे त्यांच्या ताब्यात, जितो म्हणून संस्था आहे जैन लोकांची, त्यांच्या ताब्यात हा जिमखाना दिलेला आहे. जर आमचं म्हणणं असं आहे की जर कोर्टात केस चालू असताना तुम्ही तुमचा हक्क काय आहे त्यांना द्यायचा. कोर्टात केस चालू आहे ना, अजून त्याचा निकाल तर नाही लागलाय. मग ही जी मुलं आहेत, आणि फक्त कॉलेजचीच मुलं नाही, आजूबाजूचा जो एरिया आहे कुलाबा पासून ते लॅमिंटन रोड पासून, ती सगळी मुलं तिकडे खेळायला यायची. कारण की तुम्ही ग्राउंड बघितलं असेल तर खूप मोठं ग्राउंड आहे. त्यावेळेला आम्ही तिकडे मागणी केली, कलेक्टरकडे जाऊन आम्ही निवेदनही दिलं होतं की हा जैन लोकांच्या घशात न देता, कारण की त्यांचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे दूर दूरपर्यंत, ते फक्त त्यांच्या पर्टिक्युलर समाजासाठी ते आपल्या म्हणजे त्याचा बिझनेस करायचा आहे त्यांना, म्हणून देतात. मग मुलं खेळायला कुठे जाणार? एका ठिकाणी खेलो इंडिया, खेलो सारख्या गोष्टी प्रमोट करतायत. मुलांना आपल्याला मोबाईल पासून किंवा लॅपटॉप, कम्प्युटर पासून लांब आणायचंय आणि आपल्याला फिजिकल वर्क द्यायचंय, तर त्याच्यासाठी ग्राउंडच नाही राहिले, तर मुलं कुठे खेळायला जाणार? तर ह्याचा विचार सरकारने करावा. ज्या चिरीमिरी खाऊन ज्या लोकांनी ताब्यात दिलेला आहे त्यांना निलंबित करावं, अशी आमची मागणी आहे. आणि आपले अजितदादा जे आता दुर्दैवाने नाही राहिले, त्यांनी ही ग्वाही दिली होती, त्यांच्याकडे संबंधित लोक गेले होते आणि त्यांनी ग्वाही दिली होती की हे जे ग्राउंड आहे हे आम्ही कोणाच्या कशात जाऊ देणार नाही, आपल्या मुलांनाच हे मिळणार. तर आता ते दुर्दैवाने राहिलेले नाही. तर आमची मागणी आहे, सुमित्रा पवार आहेत ताई, त्यांच्याकडे, त्या आता उपमुख्यमंत्री झालेले आहेत परवा, तर त्यांच्याकडे आमची मागणी आहे की तुम्ही हे कॅन्सलेशनच्या याच्यावरती साईन करा, जसं अजित पवार दादांच्या शैलीमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलेलं त्यांच्या शैलीसारखं तुम्ही पण काम करा, असे आमची त्यांच्याकडे मागणी राहील. तर आपण जर एकंदरीत पाहिलं तर असं हा आंदोलन आहे आणि आपल्यासोबत काही विद्यार्थी आंदोलक सुद्धा आहे विल्सन कॉलेजचे. आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. खरं तर आपण ऐकलं की 115 वर्षाचा या विल्सन कॉलेजला इतिहास आहे, स्पोर्ट्सला इतिहास आहे, पण तुमची मैदानं कुठेतरी बळकावली जाते असा आरोप त्यांनी केला. काय सांगाल? तो आरोप तर सांगू नाही शकत, आम्ही पण बघतोच आहे की मैदान आमच्या हातात येत नाहीये, कारण की आम्ही पण स्पोर्ट्स वगैरे खेळतोच. पण एक गोष्ट आहे की या कॉलेजमध्ये पोरं लांबून पण येतात, काही पोरं पनवेल, सेंटर साईड, आणि त्यांना ग्राउंड एकदम जवळ पण होतं आणि कसं होतं सगळ्यांना कनेक्टिव्हिटी पण जवळ होती तिकडून. पण आता ते ग्राउंडच आमच्या हातात नाहीये, तर आता ते एकदम एक दुःख वाटतं आम्हाला पण की दुसऱ्या ग्राउंडवरती जाऊन पैसे भरून खेळावं लागतं, कारण की जे आमच्या हक्काचं होतं ते आता आमच्याकडे राहिलं नाहीये. आणि आमचं एकच निवेदन आहे की तुम्ही जे पण पॉलिटिक्स आहे, जातीवाद आहे, ते सगळं बाहेर स्टुडंट हक्काचं बघा, कारण की आमचं एकच आहे की युथला तुम्ही जेवढं डेव्हलप करणार तेवढं हे देश पुढे वाढणार आहे, हे आम्हालाही समजतं. स्पोर्ट्स जेवढं आपलं पुढे वाढेल आणि युथच खेळणार आहे स्पोर्ट्स, मला खात्री नाही की कुठे 40-50 वर्षाची माणसं तिथून खेळून देशाला पुढे वाढवणार आहेत. युथच खेळणार आहे, तर युथला तुम्ही पण एक दिलासा द्या, एक पुढे वाढवा, कारण की बिझनेसला स्पोर्ट्स मध्ये आणल्यावरती स्पोर्ट्स राहत नाही. बिझनेस बिझनेस असतो, स्पोर्ट्स स्पोर्ट्स असतो. स्पोर्ट्सला स्पोर्ट्स राहू द्या आणि पोरांना त्यांची जागा द्या, त्यांना खेळू द्या. तर काय सांगाल? खरं तर हा मोठा जनक्षोभ इथे आता उफळल्याचं पाहायला मिळतंय, मोठं आंदोलन चाललंय. पुढची रणनीती काय तुमची? मी प्रथम धर्मगुरूंना अभिनंदन करतो की जिमखान्याबद्दल हा आजचा मोर्चा आंदोलन आयोजित केलेला आहे. त्यांना याबाबत प्रथमतः त्यांचं अभिनंदन. या जिमखाना ब्रिटिशकालीन जिमखानाचा निर्मिती झालेली आहे. ब्रिटिशांनी ही निर्मिती केलेली आहे आणि इथूनच मुंबई युनिव्हर्सिटीची निर्मिती झालेली आहे. अशा जर हेरिटेज जर शासन बळकावून घेत असेल आणि दुसऱ्या यांना देत असेल, तर आम्ही DG भांबड नावाची एक समिती स्थापन करून महाराष्ट्रात न्यायमूर्ती BG कोरसे पाटील यांचं मार्गदर्शनाखाली हे आंदोलन देशभर पेटवू अशी ग्वाही देतो. राजू पटेल, मलनस.
आपण जर एकंदरीत पाहिलं तर असा मोठा जनसमुदाय इथे उफळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि खरं तर आमच्या जमिनी किंवा आमचं कॉलेज कुठे बळकावलं जात आहे का आणि ते जैन इंटरनॅशनलला किंवा इतर कोणत्या वेगळ्या समुदायाला ते दिलं जात आहे का असा आरोप किंवा असा आक्षेप या ठिकाणी घेतलेला आहे. अशा त्यांच्या बऱ्याच मागण्या आहेत. आंदोलन जर पूर्ण केलं मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर या मागण्या म्हणजे हे आंदोलन पुन्हा मोठं केलं जाईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी सिद्धेश भंडारे, कुलाबा न्यूज 24.